नाका येथील जुन्या पुलानजीक नाल्यात रिक्षा अडकून चालक वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। नक्की घटना कशी आणि कुठे घडली याची माहिती सांगताना भाजपचे युवा नेते किरण पवार म्हणाले, काल रात्री 1:30 ते 1:45ला मला एक आमच्या प्रभागातील नागरिकांनी फोन केला। ते बाळे येथे जात असताना त्यांनी वरून जाताना एक रिक्षा अडकलेली त्यांना दिसली। ही रिक्षा कशी काय अडकली म्हणून त्यांनी व्हिडिओ काढला व मला फोन केला। फोन केल्यानंतर रात्री मी 2-2:15 वाजता घटनास्थळी आल्यानंतरनं आपत्कालीनची व्यवस्था असेल, त्याचबरोबर अग्निशामक दल असेल, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स असेल, ह्यांना बोलून घेऊन पहिला आम्ही पाण्याचा फ्लो जास्त असल्या कारणाने पहिला आम्ही त्या ह्याच्यामध्ये त्यांचे घरचे पण आले आणि त्याच्यामध्ये पहिला रिक्षा बाहेर काढून घेतली आणि नंतरनं रिक्षामध्ये जो कोण होतं त्यांचे भाऊ किंवा त्यांचे घरचे पण आले। त्यानंतर रात्री सकाळी आम्ही इथं असेल 6 कमानी असेल, 14 कमानी असेल किंवा वसवणीवरचा पुढचा ब्रिज टॉर्च लावून अग्निशामक दल व आम्ही व त्यांचे नातेवाईक व काही सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून आम्ही पूर्ण त्या रोडपासून ते शेवटपर्यंत कुठं वाहून गेलेत का, कुठं अडकलेत का ते बघण्यासाठी सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही थांबून काम करून घेतलं। त्याचबरोबर रात्री मी आमदार विजयकुमार देशमुख मालकांना पण फोन लावला। त्यांनी पहाटे 4 वाजता पण फोन उचलून संबंधित अधिकाऱ्यांना पण आदेश दिले। सदर घटनेची माहिती मिळताच आमदार विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली। जुना पुणा नाका ते अवंतीनगर दरम्यानच्या पुलाची पाहणी केली। या ठिकाणी अवंतीनगर पूल परिसरात नाल्याची चांगल्या पद्धतीने साफसफाई केली नसल्याचे निदर्शनास आले। शिवाय या पुलाखाली सुमारे 25 ते 30 फूट नाला प्रवाहात झाडी झुडपे वाढली असल्याचे दिसून आले। आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेच्या कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली। आमदार देशमुख पुढे म्हणाले, शहरात अतिवृष्टी झाली, महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे। मान्सून पूर्व कामे महापालिका प्रशासनाने नेटक्या पद्धतीने केली नाही। नाले सफाई चांगली करण्यात आली नाही। नाले परिसरात वाढलेली झाडे झुडपे काढली नाहीत। साफसफाई करण्यात आली नाही। नाला रुंदीकरणाचे कामही झाले नाही। परिणामी पावसाचे पाणी घराघरात शिरले। आज सोलापूरकरांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे। सोलापूरकरांवर जलसंकट ओढवले आहे, अशी तिखट प्रतिक्रिया आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। पहाटेच्या वेळी सतीश शिंदे हा रिक्षा चालक मडकी वस्तीमध्ये राहणारा काल जुना पुण्याचं पूल होतं त्याच्यावरनं तो निघालेला असताना तिथं महानगरपालिकेचं किंवा या नॅशनल हायवेने ते ब्रिज पाडले ते लक्षात न आल्यामुळे तो ब्रिजमध्ये वड्यामध्ये तो रिक्षा घातल्यामुळं ते रिक्षा अडकून पडले आणि तो वाहून गेला असं काल रात्री सगळ्या तिथल्या आणि त्यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे की तो वाहून गेला आणि त्याची तपासणी सुरू आहे। आणि या तपासणी होत असताना ही घटना घडू नये किंवा कुठलीही दुर्घटना घडू नये ती सुरक्षितता भाग होतं तो न करता नॅशनल हायवेने ते पाडलं असेल तर तिथं बॅरिकेड लावायला पाहिजे आणि लोकांना तिथं जायला मनाई करायला पाहिजे दोन्ही साईडला लावून, पण ते केलं नाही। महानगरपालिकाचंही दुर्लक्ष त्याकडे झालेलं आहे। महानगरपालिका ह्या नाल्याच्या आपण बघतो की गेल्या पाऊस जसं पडत आहे चांगल्या प्रकारे प्रत्येक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। महापालिका नगर अभियंता आणि आरोग्य अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळेच ही समस्या निर्माण झाली असल्याचा आरोप करत महापालिका प्रशासनाने आता तरी तात्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे। गेले 3 दिवस झाले तरी विडी घरकुल सह अन्य भागातील पाणी ओसरले नाही। आरोग्य संदर्भातही काळजी घेण्याची गरज आहे। रोगराई पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे महापालिकेने आता दक्षता घ्यावी। आरोग्य सुविधेसह स्वच्छता आणि नाले सफाईची कामे तातडीने पुन्हा हाती घ्यावीत अशा सूचनाही यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केल्या। कारण या सोलापूर शहरातील अनेक नाले वाहत असताना त्या नाल्याच्या बाजूला काढे जे झुडपे झालेले आहेत, ज्या झाडं वाढलेल्या आहेत त्या झाडं कमी करणं, झुडपं काढणं किंवा नाल्याची साफसफाई करून नाला रुंदीकरण व खोलीकरण करून घेणं हे काम झालं नसल्यामुळं आज या सोलापूरकरांना या सगळ्या समस्येचा समोर जावं लागत आहे। त्यामुळं या नगर अभियंता असू द्या किंवा आरोग्य विभागाचं असू द्या या सगळ्यांचं निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत। आज तरी निदान महानगरपालिका लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा करायला पाहिजे। आणि आपण बघतोय गेल्या 2-2 दिवस झालं 3-3 दिवस झालं पिढी सारख्या भागामधनं पाणी ओसरलं नाही। आज तिथल्या ड्रेनेज पूल भरून वाहत आहेत।
आणि त्या कमी झाल्या ओसर झाल्या तिथं आरोग्याची संदर्भातही दक्षता घेण्याची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात 2-2, 3-3 दिवस घरामध्ये पाणी राहिल्यामुळं तिथं रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. आणि महानगरपालिकेला मी सांगू इच्छितो की तिथेही त्यांनी ताबडतोब काळजी घेऊन तिथल्या लोकांना रोगराईपासून कसं वाचवता याची दक्षता घ्यावी. यावेळी त्यांच्या समवेत माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अमर पुजारी, किरण पवार आदी उपस्थित.